18 प्रायोजक डिफेन्स करिअर अकॅडमी। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुसळधार पावसामुळे कोयना धरणातनं सिंचनासाठी सोडण्यात येणारं पाणी पूर्णपणे बंद। कोयना धरण व्यवस्थापनाची माहिती। उन्हाळी सुट्ट्यांमुळे अंबाबाई चरणी भक्तांचं भरभरून दान। 2 महिन्यांच्या कालावधीत तब्बल 2,06,26,000चं दान अर्पण। सीबीएसईकडनं देशभरातील सर्व शाळांमध्ये भाषा शिक्षण विषयक धोरण जारी। पायाभूत स्तरापासून मातृभाषा किंवा राज्यभाषा शिकवणं अनिवार्य करण्याचा निर्णय। इयत्ता 11वीची नोंदणी प्रक्रिया सोमवारपासून सुरू होणार। 20,92,000 जागांसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं करता येणार अर्ज। मे महिन्यात प्रथमच उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 1 टीएमसीनं वाढ। पावसाबरोबरच बाष्पीभवनही घटलं, नागरिकांना दिलासा। महाराष्ट्रात प्रवासी वाहनांची जोरदार विक्री सुरू। वित्त वर्ष 2024-25 मध्ये देशभरात विकल्या गेलेल्या प्रवासी वाहनांमध्ये सर्वाधिक प्रवासी गाड्यांची विक्री महाराष्ट्रात, तर दुचाकी विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल। नागपूर ते मुंबई आणि पुण्यापर्यंत लवकरच वंदे भारत एक्सप्रेस धावणार। दोन्ही मार्गांवरती रेल्वे प्रशासनाची चाचणी पूर्ण। कोणतीच कंपनी महिला कर्मचाऱ्यांना प्रसूती रजेचा लाभ नाकारू शकत नाही। हा महिलांच्या जगण्याच्या अधिकाराचाच एक पैलू। सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय। दिल्लीमध्ये मुसळधार पाऊस। महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानं वाहन चालकांना करावी लागते कसरत। रस्त्यावरती वाहनांच्या मोठ्या रांगा। उत्तर प्रदेशातल्या मथुरेलाही मुसळधार पावसानं झोडपलं। मथुरेच्या अनेक भागात साचलं पाणी।